हा विचार आधीच करायला पाहिजे होता। आता येऊ दे ना घरच्यांना टेन्शन, शोधत इथेच येतील ना, अजून कुठे जाणार? अहो साहेब प्लीज ऐका ना, प्लीज मोबाईल परत द्या ना आम्हाला। सर मोजून 1 मिनिट द्या, फक्त 1 मिनिट। हां बोललो ना एकदा नाही देणार म्हणून। ठीक आहे साहेब, चल मॅम हे घ्या चहा घ्या। दे रे चाय दे गरम। हाँ आलो, ठीक है। ताई ओळखलं का? नाही। अहो कत्री दादाच्या टपरीवर असतो ना मी। हाँ हो हो हो। तुम्ही कत्री दादाच्या दीदी ना? हो। नाही तेच म्हटलं, तुम्हाला त्याच्या टपरीवर बराच वेळा पाहिलंय मी। कत्री दादाला एकदा विचारलं पण होतं की कोण आहे ते, तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं। काय सांगितलं? होय हेच की तुम्ही त्या अनाथ आश्रमात काम करता। अहो तिथेच आहे ना त्याची टपरी, आणि तुम्हाला त्याच्याच हातची चाय लागते ना? हो। मग आज काय प्रॉब्लेम झालाय काय? ऐक ना, आमचं एक काम करशील? अहो बोला की, कत्री दादाची माणसं म्हणजे आपली माणसं। बोला काय काम आहे, बोला। हाँ हे बघ, ठीक है? ओके। कुणाचा फोन आहे? माझा फोन आहे साहेब, माझा फोन आहे। तिचा मोबाईल आहे साहेब। सुमी म्हणून कोणतरी फोन करतोय। कोण आहे? मैत्रीण? नाही नाही, माझी आजी आहे। मला एकदा बोलू देत ना तिच्याशी प्लीज, तिला काळजी वाटत असेल। मी 1च मिनिटं बोलीन फक्त तिच्याशी, 1च मिनिटं प्लीज साहेब। 1 मिनिटं कशाला, आपण 10 मिनिटं बोलूया ना। आणि तुम्ही कशाला कष्ट घेताय? मीच बोलतो ना आजीशी। प्लीज साहेब असं नका करू। साहेब प्लीज, साहेब मला बोलू देत ना, असं नका करू साहेब प्लीज। का? कळू दे ना त्यांना, नात रात्रभर कुठं आणि कोणासोबत होती ते। या गोष्टी घरच्यांना समजल्याच पाहिजेत ना।